तर जय हिंद मित्रांनो, मी आहे डिफेन्सवाला मेकॅनिक. ही गाडी स्टार्ट होत नव्हती. ही गाडी आमच्याकडे 4 दिवसापूर्वी आली होती. ही गाडी कुठेतरी एअर पकडत होती. त्यामुळं आम्ही एक एक पाईप चेक करण्यास सुरुवात केली. आम्हाला मेन डाऊट तर टँकपासून फ्यूल पंपवर जाणाऱ्या या पाईपवर येत होता. त्यामुळे आम्ही ती खोलण्यास सुरुवात केली. तरीही आम्ही सर्व पाईप चेक करून घेतल्या एक एक एक. त्यानंतर आम्हाला डाऊट येत होता की टँकमधून काहीतरी कचरा अडकला असेल, त्यामुळे आम्ही तो खोलण्यात घेतला. त्याला 43 mm स्पॅनर लागला. आम्ही तो खोलून चेक करून घेतला. त्यात कचरा अडकलेला होता. कचऱ्यामुळे पाईप जाम झाली होती आणि पाईप फुटली होती. पाईप लीक होती. पाईप तिथून एअर पकडत होती. त्यानंतर आम्ही फ्यूल पंप घेतला, तो खोलण्यास घेतला. फ्यूल पंप खोलून त्याची सर्व्हिसिंग केली आणि तो पुन्हा फिट केला आणि एक पुन्हा नवीन पाईप टाकली टँकपासून फ्यूल पंपपर्यंत जाणार.